रामकृष्ण हरी माऊली. महाराष्ट्रातील सर्व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या साधकांना अर्थासहित माहिती मिळावी म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16/2026 आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने महाराष्ट्रभर आयोजित असलेल्या ग्रंथ सोहळ्यामध्ये आज दिवस 10वा, अध्याय 9वा. आजचे चिंतन पुष्प एक तरी ओवी अनुभवावी या उक्तीप्रमाणे अर्थासहित माहिती या चिंतनमध्ये सादर करीत आहात. आगा नगर हे राये केले या म्हणण्या साचपण किरे आले, परी निरोते पाहता काय शिनले रायाचे हात. अध्याय 9वा, ओवी क्रमांक 110. अर्थ: एखाद्या नगराची निर्मिती राजाने केलेली असते. खरं म्हणजे राजा आता नगराची निर्मिती करतो, पण खरोखरच तो राजा प्रत्यक्ष तेथे काम करतो काय, किंवा त्याला प्रत्यक्ष तसेच श्रम करावे लागतात काय. त्याचप्रमाणे जगताची निर्मिती करत असताना ईश्वर साक्षीभूत होत आहे. प्रकृतीच्या माध्यमातून ईश्वर एक जगताची निर्मिती करतो. चिंतन साधकाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय वरील भविष्य भगवंत सृष्टीची निर्मिती प्रकृतीच्या माध्यमातून करतो आणि भगवंत या सर्व क्रियेमध्ये साक्षीभूत होत असतो. तसे बघायला गेलं करता करविता उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही गोष्टीला कारणीभूत भगवंत आहे. परंतु प्रपंचाच्या उगमालाही भगवंत आहे, सृष्टीच्या उगमालाही भगवंत आहे, सृष्टीच्या नाशालाही भगवंताचा कारणीभूत आहे आणि सृष्टीच्या पालनपोषणालाही भगवंतच कारणीभूत होत आहे. परंतु हे करत असताना भगवंत प्रत्यक्ष यामध्ये कार्य न करता प्रकृतीच्या माध्यमातून भगवंत या सृष्टीच्या घडामोडी करून घेत असतो. भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, एखाद्या राजाने शहर बसवले असे म्हणतात किंवा निर्माण केले असे म्हणतात. खरंच तो राजा एखादे शहर निर्माण करण्यासाठी स्वतः जाऊन कष्ट करतो का? अगदी अलीकडच्याही भाषेत सांगाव्याचं म्हणजे आपण एखाद्या रोडचं काम असेल किंवा सभागृहाचं काम असेल तर त्या लोकप्रतिनिधींचे, आमदारांचा, खासदारांचं नाव त्या रोडला किंवा त्या सभागृहाला देतो. तिथून तिथे येऊन प्रत्यक्ष तो आमदार खासदाराने काम करत नाही, परंतु त्यांच्या निधीतून ते काम झालेले असते. त्याचप्रमाणे ईश्वर प्रकृती स्वतः प्रकृतीच्या माध्यमातूनच या जगाचा कारभार पाहतो. पण इथे प्रकृतीच ईश्वरामुळे आहे. त्यामुळे प्रकृती जरी सृष्टीच्या घडामोडी करत असेल तरी प्रकृतीच्या माध्यमातून घडामोडी करणारा हा निराळा देवच आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच काय, पाणी आहे म्हणून लाटा आहेत, शरीर आहे म्हणूनच बाले येऊन वादळ की अवस्था आहे, मीच आहे म्हणून झाडे आहेत, झोप आहे म्हणूनच स्वप्न पडतात, ढग आहे म्हणूनच पाऊस येऊ शकतो, झाड आहे म्हणूनच सावली आहे, अर्थात ईश्वर आहे म्हणूनच माया आहे. प्रकृती आहे आणि माया आहे म्हणूनच जग आहे
जग आहे आणि त्या जगात आपण आहोत. मग या मायामुळे जगामध्ये राहत असताना मायेची निर्मिती करणारा, मायातीत मायेच्या पलीकडे भगवंत आपण ओळखला पाहिजे आणि त्या भगवंताची आपण शक्यतो केलं पाहिजे. हेच माऊली इथे सांगतात. तो भगवंत साक्षीभूत आहे. आगा नगर हे राये केले, रामकृष्ण हरी उणे पुरे. सांभाळून घ्या आणि ही माहिती श्रवण करा आणि एक तरी ओवी अनुभवावी म्हणून, आपल्या सर्व भाविक भक्तांना कळावी म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि नेहमी धार्मिक माहिती मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.